नमस्कार मित्रांनो, इंग्लिश बोल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण या चॅनलवरती आज एक नवीन विषय घेऊन आलो. तो विषय म्हणजे तुमच्या आमच्या मनातील एक गंभीर प्रश्न आहे. आणि तो कोणता प्रश्न आहे? तर इंग्रजी बोलायला फास्ट आपल्याला शिकता येईल का? आणि याच प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुरेखा मॅडम. नमस्कार मॅडम. मॅडमना आता आपल्या मनातील एक प्रश्न विचारूया की खरंच इंग्रजी बोलायला शिकताना आपणाला फास्टमध्ये ते शिकता येतं का? हो, इंग्लिश बोलायला फास्टमध्ये आपल्याला शिकता येतं. पण इथे फास्ट या शब्दाचा अर्थ एका रात्रीत नव्हे किंवा एका दिवसात नव्हे, तर आपल्याला काही दिवस जावे लागतात आणि ते फास्ट लर्निंग करण्यासाठी आपल्याला इफर्ट्स पण तेवढे द्यावे लागतात. इथे फास्ट या शब्दाचा असा अर्थ आहे की योग्य पद्धतीने आणि योग्य डायरेक्शन मध्ये शिकून कमी वेळामध्ये जास्त प्रोग्रेस करणे म्हणजे इथे फास्ट या शब्दाचा अर्थ असा होतो. जेणेकरून आपल्याला एक दिशा मिळाली, आपल्याला एक पद्धत समजली, तर त्या पद्धतीने जाऊन आपल्याला लवकरात लवकर इम्प्रुव्हमेंट करता येईल. बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम असतो की 2-3 वर्ष ते शिकतात आणि मग तरी पण त्यांना इंग्लिश बोलता येत नाही. कारण ते ज्या पद्धतीने प्रॅक्टिस करतात किंवा ज्या पद्धतीने इंग्लिश बोलायला शिकायचा प्रयत्न करतात ती पद्धत कुठेतरी चुकीची आहे. किंवा ते एक ते ग्रामरवरती जास्त भर देतात, जास्त ग्रामरची प्रिपरेशन जास्त करण्यामध्ये वेळ घालवतात, त्याचे रूल्स पाठ करतात, त्याच्यामध्ये ते रायटिंग करतात, त्याच्यानंतर ते ट्रान्सलेशन करण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्या गोष्टीमध्ये बराच वेळ जातो. तुम्ही इथे एक गोष्ट लक्षात घ्या की लँग्वेज ही थिअरी नाहीये, ही एक स्किल आहे. इंग्लिश स्पीकिंग हे एक स्किल आहे की हा थेअरीचा भाग नाहीये. आणि कुठलंही स्किल शिकायचं असेल तर आपल्याला त्याची प्रॅक्टिस ही करावीच लागेल. जर तुम्ही बोलायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये होणाऱ्या चुका स्वीकारल्या आणि इंग्लिश लँग्वेजला डेली लाईफ मध्ये बोलायला सुरुवात केली, तर तुम्हाला हळूहळू कॉन्फिडन्स येतो आणि तुम्ही काही दिवसातच डेव्हलप होऊ शकता आणि तुमचं इंग्लिश स्पीकिंग इम्प्रूव्ह होऊ शकतं. पण त्यासाठी एक परफेक्ट प्रॅक्टिस, एक पद्धत, एक डायरेक्शन असणं खूप गरजेचं आहे की कुठल्या पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करता येईल, कशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करता येईल. म्हणजेच काय की इंग्लिश बोलायला फास्ट शिकणं शक्य आहे, पण त्यासाठी डायरेक्शन बदलणं, पद्धत बदलणं खूप गरजेचं आहे, जी आपण बदलायला पाहिजे. याच्या आधी ज्या पद्धतीने आपण प्रॅक्टिस केली ती पद्धत सोडून त्या पद्धतीमध्ये काही साध्य होत नसेल, 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष आपण त्या पद्धतीने प्रॅक्टिस प्रयत्न करतोय, पण त्यात काही साध्य होत नसेल, तर ती पद्धत सोडून तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने ट्राय करायला पाहिजे. दुसरी एखादी पद्धत, अशी पद्धत जी तुम्हाला प्रॅक्टिकली बोलण्यासाठी मदत करेल, अशा पद्धतीमध्ये तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल आउटपुट दिसेल. अशी पद्धत अवलंबली तर आणि तरच तुम्हाला फास्ट इंग्लिश स्पीकिंग करता येतं आणि त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट पण फास्ट होते. आपणाला मॅडमनी सांगितलेलं आहे की इंग्रजी बोलायला फास्ट शिकता येतं, परंतु त्यासाठी योग्य पद्धत महत्वाची आहे. त्यासाठी रोज प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. हे आपण या चर्चेमधून आपण स्पष्टपणे समजून घेतलेलं आहे. तर मॅडम आपण दुसरा प्रश्न विचारूया की जर इंग्रजी बोलायला फास्ट शिकायचं असेल तर योग्य पद्धत कोणती? योग्य पद्धत म्हणजे भरपूर स्टडी, ग्रामॅटिकल पुस्तकं गोळा करणे किंवा ग्रामरचे व्हिडिओज बघणे असं नव्हे, खूप काही स्टडी करायचा असं नव्हे, तर यूज करणं म्हणजे वापर करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला एक सिंपल फॉर्म्युला सांगते की तुम्ही लिसनिंग करा, त्याच्यानंतर स्पीकिंग करा आणि त्यानंतर इम्प्रूव्ह करा. म्हणजेच काय की जिथे जिथे तुम्हाला शक्य आहे, जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य आहे, तेव्हा जास्तीत जास्त लिसनिंग करायचा प्रयत्न करा. साधं सोपं इंग्लिश जे तुम्हाला समजते ते त्या पद्धतीचे व्हिडिओज लिसन करा. मग ते युट्यूबचे व्हिडिओ असतील, कॉन्व्हर्सेशन असेल, काही असेल. आणि या लिसनिंगमुळे काय होईल की तुमचा जो काही ब्रेन आहे, तो ब्रेन काय करेल की लँग्वेजचा एक पॅटर्न जो काही असतो किंवा सेंटेन्सचे पॅटर्न्स असतात, ते पॅटर्न पकडेल आणि त्यामुळे तुम्हाला वाक्य बनवताना, जेव्हा तुम्ही स्पीकिंग कराल तेव्हा वाक्य बनवताना तुम्हाला त्याची हेल्प होईल. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काय आहे की स्पीकिंग करा. तुम्हाला जे तुम्ही ऐकणार आहे ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. सेल्फ टॉक करा किंवा छोट्या छोट्या सेंटेन्सेस पासून सुरुवात करा. मग तुम्ही कशाही पद्धतीने सुरुवात करा, पण छोटी छोटी वाक्य बोलायला
सुरुवात करा. आता हे बोलत असताना तुम्ही प्रॉपर बोलता का इम्प्रॉपर बोलता, त्याच्यामध्ये काय चुका होतात ते तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही सर्च करू शकता. एखादा शब्द नाही समजला तर तो तुम्ही सर्च करू शकता किंवा वाक्य बरोबर आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्ही काय की इंटरनेटवरती ते चेक करू शकता. अशा पद्धतीने काय करा की तुम्ही चेक चेक करत जेव्हा जाल त्यावेळेला तुम्हाला इम्प्रुव्हमेंट जाणवेल त्याच्यामध्ये. तुम्हाला इम्प्रुव्हमेंट काय आहे, तुमचे कुठं चुकतंय, काय चुकतंय हे कळेल. या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी जेव्हा तुम्ही कराल तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. ग्रामर हे सपोर्टिव्ह आहे. मेन मुख्य असा घटक आहे अशातला भाग नाही. पहिला बोलायला सुरुवात कराल मग हळूहळू हळूहळू तुम्हाला ग्रामर समजत जाईल. जर तुम्ही इंग्लिश वापरायला लागलात, पहिला बोलायला चालू करा. पहिला तुमच्या तोंडातून वाक्य येऊ दे. भलेही ते चुकीचं असू दे, पण बोलायला सुरुवात करा. आणि जेव्हा तुम्ही इंग्लिश वापरायला लागाल, दैनंदिन जीवनामध्ये इंग्लिश वापरायला लागाल, त्यावेळेला तुमचं इंग्लिश स्पीकिंग हे नॅचरल होणार आहे आणि तुम्हाला हळूहळू इंडिपेंडेंट वाक्य बनवता येणार आहे. त्यामुळे तुम्ही ही पद्धत अवलंबा. पहिला लिसनिंग करा, त्याच्यानंतर त्याच्यावरती स्पीकिंग करा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट काय करता येईल, तुमची वाक्य कुठे चुकतायत, या पद्धतीने तुम्ही इम्प्रुव्हमेंट करा. या पद्धतीने तुम्ही गेला तर तुम्हाला नक्कीच फास्ट मध्ये इंग्लिश स्पीकिंग करता येईल. मॅडम आपण नेक्स्ट प्रश्न विचारूया की रोज किती वेळ दिल्यानंतर फास्ट इम्प्रुव्हमेंट होते? हा एक महत्वाचा प्रश्न बरेच जण विचारतात की किती वेळ द्यायला पाहिजे, खूप वेळ द्यायला लागतो का, हा प्रश्न पडतो लोकांच्या मनामध्ये, हा प्रश्न येतो. पण खरं सांगायला गेलं तर हा सगळा जे काही गेम आहे तो सगळा वेळेचा गेम नाहीये. तर तुम्ही किती फ्रिक्वेंटली वाक्य बनवता, तुम्ही किती युसेज करता म्हणजे वापर किती करता, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही तासभर बसला आणि एकही वाक्य बोलला नाही तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तर तुम्ही वेळ किती देताय याच्यापेक्षा त्या वेळेमध्ये तुम्ही वाक्य किती बोलताय, किती वाक्य स्वतःची बनवताय हे खूप महत्वाचं आहे. जे काही तुम्ही जे काही तुम्ही टाइम देताय 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 1 तास, जो काही तुम्ही टाइम देताय त्या टाइममध्ये जे काही तुम्ही शिकताय ते तुम्ही एक दिवसामध्ये एकही वेळा वापरलं नाही, तुम्ही प्रॅक्टिकली ते बोलला नाही तर ते तुमचं ब्रेन जे काय आहे ते रिटेन करत नाही किंवा ते त्याच्यामध्ये काय की सेव्ह करत नाही आणि सेव्ह नाही झालं तर ते परत तुम्ही विसरून जाता. म्हणजेच काय, तो जो वेळ तुम्ही घातलेला असतो तो वाया जातो. म्हणून काय की तुम्ही जे काही कराल, इफर्ट्स कराल, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल की तुम्हाला प्रॅक्टिकली काय करता येईल याचा सगळ्यात पहिला विचार करावा लागेल. आणि दिवसभरामध्ये 1 तास मी अभ्यास करेन असं म्हणण्यापेक्षा तुम्ही थोडं 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 केलं तर काय की त्याचा ताण पण जाणवणार नाही आणि खूप वेळ माझा जातोय असं पण तुम्हाला वाटणार नाही. म्हणजेच काय की तुम्ही सकाळी 1-5 मिनिटं तुम्ही सेल्फ टॉक करा, स्वतःशी काही वाक्य बोला. त्याच्यानंतर दुपारी तुम्हाला काही वेळ मिळाला, 5 मिनिटं, 10 मिनिटं, तुम्हाला जो काही वेळ मिळेल त्याच्यामध्ये तुम्ही वाचन करा. रीडिंग पण करणं गरजेचं आहे कारण रीडिंग मध्ये सेंटेन्स पॅटर्न्स तुम्हाला कळतील. वेगवेगळे सेंटेन्स पॅटर्न तुम्हाला कळाले की मग त्या पॅटर्न मध्ये तुम्हाला वाक्य तयार करता येतील. संध्याकाळी एक 5-10 मिनिटं मिळाली तर तुम्ही त्या वेळेमध्ये काय की बोलण्याचा सराव करा, बोलण्याची प्रॅक्टिस करा, छोटी छोटी वाक्य तयार करा आणि दिवसभरामध्ये तुम्ही इंग्लिश साठी काय केलं याचा आढावा तुम्ही 5 मिनिटांमध्ये रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही घ्या. असं जर तुम्ही टाइम स्लॉट डिव्हाइड केला तर त्याचा ताण पण जाणवणार नाही आणि तुम्हाला स्पेशली जो वेळ काढावा लागतो म्हणजे तास असेल, 1 तास असेल, अर्धा तास असेल, पाऊण तास असेल आणि मग तुम्हाला त्याचा एक प्रेशर बनतं किंवा मला 1 तास काढावा लागतो, इतका टाइम मला मॅनेज होत नाही किंवा एवढं शक्य होत नाही आणि मग त्यामुळे होतं असं की मग एखाद्या दिवशी वेळ मिळतो, एखाद्या दिवशी वेळ मिळत नाही, त्याच्यामध्ये कंटिन्युटी राहत नाही, सातत्य राहत नाही आणि मग ते नंतर आपण सोडून देतो. असं करण्यापेक्षा दिवसभरामध्ये थोडं 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 तुम्ही केलं तर त्याचा ताण पण जाणवणार नाही तुम्हाला आणि तुम्हाला त्याचं प्रेशर पण येणार नाही. 5-10 मिनिटं तुम्ही कुठेही कसेही आपण मॅनेज करतो म्हणजे आपण मोबाईल बघण्यामध्ये 5 मिनिटं घालवतोच. तर तो टाइम तुम्ही युटिलाइज करून तुम्ही त्या पद्धतीने काय करू शकता, तो टाइम वापरू शकता. म्हणजे टोटल वेळ जरी कमी असता तुमच्याकडे तरी तुम्ही आउटपुट काय देतात, ती प्रॉडक्टिव्हिटी किती तयार करतात हे खूप गरजेचं आहे. लँग्वेज शिकणं म्हणजे जिम सारखं आहे. एक दिवस खूप हेवी वर्कआउट केला तर त्याचा फायदा होत नाही. तसं आपल्या लँग्वेजचं सुद्धा आहे. रोज थोडं 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 केल्यानंतर आपण कसं आपल्या बॉडीमध्ये आपल्याला चेंजेस दिसतात जिम लावल्यानंतर. तसंच
रोज थोडं 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 केल्यानंतर तुम्हाला तुमच्या इंग्लिश स्पीकिंग मध्ये इम्प्रुव्हमेंट जाणवेल. डेली हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणजे रोज नित्य नियमाने आपण त्याच्यासाठी काय करतोय हे खूप महत्वाचं आहे. कारण ही एकच गोष्ट तुम्ही जर केली तर तुम्हाला फास्ट इम्प्रुव्हमेंट दिसेल. पण त्या वेळामध्ये आपण प्रॅक्टिकली काम करणं गरजेचं आहे. कारण काय की म्हणजे वाक्य किती बनवताय, किती प्रॅक्टिकली तुम्ही बोलताय, सेल्फ टॉक करताना असेल किंवा बाहेर बोलताना असेल, तुम्ही वाक्य किती बनवताय याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजेच काय की एका वेळेस जास्त काम करू नका, पण थोडं 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 करा आणि त्याच्यामध्ये पण सुद्धा ब्रेनला हॅबिट लागेल आणि ते ऍक्सेप्ट करेल आणि हळूहळू तुमचं स्पीड पण वाढेल. त्याच्यामध्ये फास्ट इम्प्रुव्हमेंट पण दिसेल. पण फास्ट इम्प्रुव्हमेंट दिसण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकली बोलणं खूप गरजेचं आहे. तुम्ही त्या वेळामध्ये ग्रामरचा अभ्यास केला, ग्रामरचे रूल्स पाठ केले, तुम्ही त्याच्यामध्ये ग्रामरचे व्हिडिओ बघितले किंवा त्या वेळामध्ये ग्रामरची पुस्तकं घेऊन बसला, तर त्याचा काही फायदा होणार नाही. तुम्ही जर प्रॅक्टिकली छोटी 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 वाक्य बनवत गेला तर आणि तरच तुम्हाला फास्ट इम्प्रुव्हमेंट दिसणार आहे. चर्चा करत असताना मॅडमने आता आपल्याला सांगितलं की टाइम मॅनेजमेंट कसं करणं गरजेचं आहे. कारण कोणतीही भाषा शिकत असताना फक्त थेअरी करून उपयोगाचं नाही, तर त्यासाठी प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. आणि त्याचं टाइम कसं मॅनेज करायचं हे आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मॅडमने आपल्याला समजून सांगितलेलं आहे. तर आपण मॅडमला दुसरा प्रश्न विचारूया की मॅडम, इंग्रजी फास्ट बोलण्यासाठी टेक्निक महत्वाचं आहे की सातत्य महत्वाचं आहे? खरं तर दोन्ही पण गोष्टी महत्वाच्या आहेत. पण परफेक्ट टेक्निकच्या शोधात जाऊन तुम्ही सातत्य कुठेतरी गमावून बसताय. बरेच लोक असं करतात की काय परफेक्ट टेक्निक काय आहे, परफेक्ट टेक्निक काय आहे, अजून मला काहीतरी शोधता येईल का, असं करतात आणि ते शोधत राहतात आणि ऍक्शनच घेत नाही. म्हणजे युट्यूब असेल किंवा बाकीचे काही सोर्सेस आहेत, ते सोर्सेस वापरून ते काय करतात की शोधत राहतात की मला कुठून काय टेक्निक मिळेल का, आणि त्या टेक्निकच्या मागे लागण्यात काय करतात की ते ऍक्शन घेत नाही. म्हणजे बघू एखादी टेक्निक मला समजली तर मग मी त्याच्यावरती काम करून मग त्या पद्धतीने करू, ते ऍक्शन घेत नाही. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर टेक्निक देखील महत्वाची आहे. ज्या टेक्निकने आपण काम करतो ती टेक्निक खूप महत्वाची आहेच. पण टेक्निक आपल्याला सुरुवात करून देते, पण कन्सिस्टन्सी आपल्याला पुढे नेते. म्हणजे सातत्य जे काय ते आपल्याला पुढे नेते. दोन्ही पण गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पण जेव्हा तुम्ही टेक्निक शोधाल त्यावेळेला तुम्हाला प्रॅक्टिकली काम करून देणारी टेक्निक शोधायची आहे. तुम्हाला थिअरी बेस्ड टेक्निक शोधायची नाहीये, तुम्हाला प्रॅक्टिकल बेस्ड टेक्निक शोधायची आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल बेस्ड टेक्निक शोधाल तेव्हा तुम्ही त्याचा एक प्लॅन तयार करा. तुम्ही तो प्लॅन रेग्युलरली फॉलो करा आणि मग तुम्हाला फास्ट ग्रोथ दिसेल किंवा फास्ट इम्प्रुव्हमेंट दिसेल. पण या टेक्निकच्या मागे लागून तुम्ही ऍक्शन घ्यायची बंद करू नका. तुम्ही साध्या सोप्या टेक्निकनी सुद्धा तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग करता येतं. जसं मी याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये बनवलेलं आहे की टेबलवरती मला वाक्य कशी बनवता येतील, चेअरवरती मला वाक्य कशी बनवता येतील. अशी साधी सोपी टेक्निक वापरून सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकली वाक्य बनवता येतात. त्यामुळे अशा साध्या सोप्या टेक्निक सुद्धा वापरून तुम्ही 10 मिनिटं जर रोज प्रॅक्टिस केली, 10 मिनिटं आपण इझिली मॅनेज करू शकतो. 10 मिनिटं जर रोज प्रॅक्टिस केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की जी प्रॅक्टिस करतोय त्याच्यामध्ये सातत्य टिकवणं खूप महत्वाचं आहे. तर ते सातत्य जर टिकवलं तुम्ही 20 दिवस 30 दिवस जर तुम्ही सातत्य टिकवलं तर तुम्हाला फास्ट इम्प्रुव्हमेंट दिसेल आणि ती विजिबल असेल. म्हणजे ती दिसून येण्यासारखी इम्प्रुव्हमेंट तुम्हाला दिसेल. कोणतीही लँग्वेज शिकत असताना त्याच्यामध्ये काही मॅजिक टेक्निक नसते. म्हणजे कुठली पण गोष्ट शिकत असताना फक्त लँग्वेज नाही तर कुठली गोष्ट शिकत असताना त्याच्यामध्ये काही मॅजिक टेक्निक नसते. तर कन्सिस्टन्सी जर असेल तर मॅजिक घडू शकतं. कारण जेव्हा तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवाल त्यावेळेला तुम्हाला तुमच्या ब्रेनला रिपीटेड एक्सपोजर मिळते. रिपीटेडली तुम्ही ती गोष्ट केल्यामुळे तुम्हाला सतत त्या ब्रेन वरती काय होतं की तुम्ही त्या ब्रेनला ती गोष्ट पाठवत असता आणि ती काय करत असतं, तो ब्रेन ऍब्सॉर्ब करत असतं किंवा ऍक्सेप्ट करत असतं. म्हणून जास्त फोकस हा टेक्निक वरती न देता तुम्ही जी काही साधी सोपी टेक्निक असेल ती वापरून तुम्ही रोज किती प्रॅक्टिस करतात आणि त्याच्यामध्ये किती सातत्य ठेवतात याच्यावरती
तुमची फास्ट इम्प्रुव्हमेंट अवलंबून आहे. आपल्याला इंग्रजी फास्ट बोलायला शिकण्यासाठी सातत्य आणि त्याचबरोबर अनेक टेक्निक महत्वाचे आहेत. हे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देताना मॅडमने समजून सांगितलेलं आहे. मॅडमला आपण दुसरा प्रश्न विचारूया. इंग्रजी बोलायला फास्ट शिकण्यासाठी काही शॉर्टकट आहेत का, ज्याचा वापर करून आम्ही इंग्रजी फास्ट मध्ये बोलू शकतो का? डायरेक्ट असे शॉर्टकट्स नाही आहेत, पण काही स्मार्ट शॉर्टकट्स आहेत. जसं की तुम्ही परफेक्ट ग्रामरची वाट न बघता, मला ग्रामर आलं पाहिजे किंवा सगळं इंग्लिशचं ग्रामर आलं पाहिजे, या सगळ्याची वाट न बघता तुम्ही पहिला बोलायला सुरुवात करा. की हा स्मार्ट शॉर्टकट आहे सगळ्यात महत्वाचा. दुसरा महत्वाचा शॉर्टकट म्हणजे की याच्यामध्ये सुरुवातीला कॉम्प्लिकेटेड सेंटेन्सेस टाळा. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये भलेही कॉम्प्लिकेटेड सेंटेन्सेस येतील, कॉम्प्लेक्स सेंटेन्स येतील, पण तुम्ही कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसच्या सुरुवातीला भानगडीत पडू नका. सुरुवातीला कॉम्प्लेक्स सेंटेन्स टाळा. म्हणजे मला समजा टेबल विषयी बोलायचं आहे, तर मला काय की साधी सोपी वाक्य कशी बोलता येईल. म्हणजे दिस इज अ टेबल, इट हॅज 4 legs, इट हॅज 1 drawer. ओके, अशा पद्धतीनं म्हणजे बघा किती शब्दांचा, साधारणतः 3 ते 4 शब्दांचं एक वाक्य मी काय केलं की बनवलं. कॉम्प्लेक्स सेंटेन्स न बनवता अशी साधी सोपी 4 ते 5 शब्दांनी मिळून बनलेले एखादं वाक्य असेल, अशा 4 ते 5 शब्दांचं लिमिट असलेले काय वाक्य तुम्ही बनवा. आणि तिसरा महत्वाचा शॉर्टकट आहे याच्यामध्ये, तो म्हणजे काय की रिअल लाईफ सेंटेन्सेस वापरा. ओके, फॅन्सी वर्ड्स नको आहेत, कॉम्प्लिकेटेड सेंटेन्सेस नको आहेत. जे काय आपल्या डे टू डे कॉन्व्हर्सेशन मध्ये महत्वाचं आहे ते आणि तशी सेंटेन्सेस वापरायला सुरुवात करा. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर शॉर्टकट्स असे काही नसतात, पण एक राईट फोकस मात्र नक्की करावा लागतो आपल्याला. बरेच लोक ग्रामर रूल्स पाठ करणे, डिफिकल्ट वर्ड समजून घेणे, शिवाय परफेक्ट सेंटेन्सेस बनवणे, या सगळ्यात अडकतात आणि वेळ वाया घालवतात. या सगळ्यामध्ये महत्वाचं काय आहे हेच त्यांना समजत नाही. या सगळ्यामध्ये महत्वाचं हे आहे की स्पीकिंग करणं. आपल्याला स्पीकिंग करायचं आहे, आपल्याला स्पीकिंग शिकायचं आहे, तर आपल्याला स्पीकिंग करणं गरजेचं आहे. आपण रायटिंग करून स्पीकिंग नाही सुधारणार आहे. ओके, त्याच्यामुळे काय आहे की आपण चुकीच्या पद्धतीने जर आपण रायटिंग करून ग्रामरचे सेंटेन्सेस बनवून किंवा मराठी इंग्लिश ट्रान्सलेट करून आपण रायटिंग करून बोलायला शिकत असू तर हे चुकीचं आहे. रायटिंग ही वेगळी गोष्ट आहे आणि स्पीकिंग ही वेगळी गोष्ट आहे. रायटिंग तुम्हाला चांगलं करायला आलं म्हणजे स्पीकिंग करायला चांगलं येईल असं नाहीये. त्यामुळे हा डिफरन्स समजून घ्या. माझ्याकडे सुद्धा येणारे बरेच विद्यार्थी असतात ज्यांचं रायटिंग चांगलं असतं पण स्पीकिंग काहीच येत नसतं त्यांना. त्यामुळे आपण जर रायटिंग करून स्पीकिंग करायचा प्रयत्न करत असाल तर ते चुकीचं आहे. स्पीकिंग करण्यासाठी स्पीकिंगच महत्वाचं आहे, बोलणं महत्वाचं आहे. तर आणि तरच आपल्याला त्याचा काहीतरी उपयोग होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं बोलणं हे महत्वाचं असलं तरी सुद्धा तेच आपण करत नाही आणि तिथेच आपण मागे पडतोय. म्हणून तुम्हाला जर फास्ट इम्प्रुव्हमेंट पाहिजे असेल, फास्ट इंग्लिश स्पीकिंग करायला शिकायचं असेल, तर तुम्हाला तुमचा फोकस शिफ्ट करावा लागेल. तुम्ही कशावरती फोकस करताय हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला चेक करावं लागेल. कसा करायचा तो फोकस शिफ्ट, तर तुम्हाला जे दैनंदिन जीवनामध्ये वाक्य वापरली जातात ती आणि तीच वाक्य शिका. दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की जे काही तुम्ही शिकता ते लगेचच वापरा किंवा लगेचच बोलायचा प्रयत्न करा. जितकं लगेच बोला तितकं मेंदू ते रिटेन करणार आहे आणि त्याचा पुढे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, काही समजलं नाही तर तुम्ही तिथे थांबू नका. एखादा वाक्य चुकीचं झालं किंवा एखादा शब्द चुकीचा झाला तर तुम्ही तिथे थांबू नका. तुम्ही ती कंटिन्युटी ठेवा, तुमचा फ्लो चालूच ठेवा. चुका होणं हे नॅचरल आहे, चुका होणार, चुका होतात, काहीतरी शब्द माझं चुकतंय, काहीतरी सेंटेन्स चुकतंय म्हणून तुम्ही थांबू नका. तर काय आहे की तुम्ही त्या फ्लो मध्ये बोला, तुम्ही तो फ्लो पकडा. पण हे जरी शॉर्टकट असले तरी तुम्हाला एक सांगू का की लँग्वेज ही प्रॅक्टिसनी येते. शॉर्टकट्स मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही फॉलो करू शकता, पण शॉर्टकटनी लँग्वेज येत नाही. लँग्वेज ही तुमच्या प्रॅक्टिसनीच येणार आहे. म्हणून जर तुम्ही अननेसेसरी वेळ वाया न घालवता जर तुम्ही प्रॅक्टिस वरती लक्ष दिलं, डायरेक्ट युसेज करायला चालू केलं, तर तुम्हाला लँग्वेज आपोआप येईल आणि फास्ट इम्प्रुव्हमेंट दिसेल. तुम्ही फास्ट पद्धतीनं शिकू शकाल. त्यामुळे प्रॅक्टिकल गोष्टीवरती भर द्या. प्रॅक्टिकली आपल्याला कसा वापर वाढवता येईल ते बघा. असं केलं तर काय की तुम्हाला
फास्ट मध्ये इंग्लिश स्पीकिंग करता येईल. आपणास इंग्रजी बोलायला फास्ट मध्ये शिकायचं असेल तर कोणताही शॉर्टकट न वापरता एक मेथड निवडून त्या मेथड वरती काम करणं गरजेचं. तर त्यासाठी प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसच महत्वाचं आहे. हे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देताना मॅडमनी समजून सांगितलेलं आहे. तर मॅडम अजून एक आमच्या सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, तो म्हणजे बोलायला फास्ट मध्ये शिकताना माइंडसेट किती महत्वाचा आहे? माइंडसेट खूप महत्वाचा आहे. कारण सगळ्या गोष्टी ब्रेन आणि माइंड मधूनच सुरू होतात. जो काही तुमचा ॲटिट्यूड आहे लँग्वेज कडचा, तो यामध्ये सगळ्यात मोठा अडसर ठरू शकतो किंवा एक अडथळा म्हणू शकता तुम्ही, तो अडथळा ठरू शकतो. बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये असा एक बिलीफ त्यांच्या डोक्यामध्ये बसलेला आहे की मला इंग्लिश येत नाही, माझा इंग्लिश कच्चा आहे, मी इंग्लिश मध्ये काहीच करू शकत नाही, किंवा मी इंग्लिश बोलायला लागले तर लोक हसतील. अशा बऱ्याच गोष्टी, अशा बऱ्याच मिसकन्सेप्शन ज्याला आपण म्हणतो, त्या मिसकन्सेप्शन डोक्यामध्ये लोकांच्या आहेत. तर हा जो विचार आहे, हाच विचार तुम्हाला मागे खेचतोय, हाच विचार, हाच ॲटिट्यूड तुम्हाला काय की सुरुवात करू देत नाहीये. आणि इंग्लिश वीक आहे हे कसं ठरवतात, तर शाळेमध्ये मला मार्क कमी मिळायचे किंवा शाळेमध्ये मला माझं इंग्लिश कच्चं होतं, या दृष्टिकोनातून ते ठरवतात. पण शाळेमधली मॅच्युरिटी आणि आताची मॅच्युरिटी याच्यामध्ये खूप सारा फरक आहे. तर असं नाही की तेव्हा ते जमलं नाही मग आता ते जमणार नाही, असं नाहीये. आता ते तुम्हाला जमू शकतं, पण त्यासाठी तुम्हाला माइंडसेट चेंज करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जी काही निगेटिव्ह वाक्य बोलताय, म्हणजे मला जमणारच नाही, मला येतच नाही, मला खूप अवघड वाटते, त्या प्रत्येक वाक्याला एक पॉझिटिव्ह वाक्य तयार करा. म्हणजे मला जमणार नाही असं जेव्हा म्हणतात, त्यावेळेला मला जमतंय असं म्हणा. जेव्हा मला अवघड वाटते तेव्हा मला सोपं वाटते असं म्हणा. जेव्हा असं तुम्हाला वाटतंय काय की माझ्या खूप चुका होत आहेत, तर मी त्या चुका सुधारतोय असं म्हणा. तर असं जर काही तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टीने त्याच्याकडे बघितलं तर काय, एक गोष्ट अशी आहे की निगेटिव्हिटी तुम्हाला देणार काहीच नाही, त्याच्यामध्ये झिरोच तुम्हाला देणार, पण पॉझिटिव्हिटी तुम्हाला खूप काही देऊ शकते. त्याच्यामुळे काय की तुम्ही जर पॉझिटिव्हिटी त्याच्याकडे बघितलं, तर सगळा जर काही गेम, हा जो काही इंग्लिश स्पीकिंगचा जो काही गेम आहे, तर सगळा गेम बघितला तर तो सगळा माइंडसेटचा गेम आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपला ॲटिट्यूड चेंज झाला पाहिजे, सगळ्यात पहिल्यांदा आपला त्याच्याकडचा दृष्टिकोन जो काय तो बदलला पाहिजे. तरच आपल्याला खूप साऱ्या गोष्टी बदलता येतील. हा जर तुमचा माइंडसेट जर चेंज झाला तर, आणि तुम्ही प्रॅक्टिकली इंग्लिश स्पीकिंग ची प्रॅक्टिस करायला सुरू केली, तर नक्कीच तुम्हाला फास्ट इम्प्रुव्हमेंट दिसेल. कारण तुम्ही माइंडसेट तुमचा आता चेंज झालेला असणार आहे, आणि एकदा माइंडसेट चेंज झाला की तुम्ही त्याच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघणार आहात. तुमचा पूर्णपणे ॲटिट्यूड चेंज झालेला असणार, तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करत जाणार आहात. तुमच्या चुका होऊ देत, पण काय की तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करत जाणार आहेत, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला नक्कीच फास्ट इम्प्रुव्हमेंट त्याच्यामध्ये करता येणार आहे. इंग्रजी बोलायला फास्ट शिकत असताना रिपिटेशन किती महत्वाचं आहे? रिपिटेशनच खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं, सातत्य प्लस रिपिटेशन. सातत्य ठेवलं तर रिपिटेशन आपोआप होणार आहे. त्यामुळे सातत्य किती ठेवताय हे खूप गरजेचं आहे. आणि रिपिटेशन जितकं कराल तितका तुम्हाला फायदा होणार आहे. कारण रिपिटेशन हे फ्लुएन्सीचं सिक्रेट आहे, खूप मोठं सिक्रेट आहे. जर तुम्ही बघितलं तर फ्लुएंट लोक जे काय आहेत ते जास्त विचार करत नाहीत, ते बोलतात. भले त्याच्यामध्ये एखादी मिस्टेक होईल, पण ते बोलतात. त्यांनी खूप वेळा प्रॅक्टिस केलेली असते. त्यामुळे प्रॅक्टिस प्लस रिपिटेशन हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही एखादा सेंटेन्स पॅटर्न शिका, म्हणजे आय एम गोइंग टू द ऑफिस, या सेंटेन्स पॅटर्न मध्ये तुम्ही वेगवेगळी वाक्य बनवा ना. तुम्ही आय एम कम्प्लिटिंग माय होमवर्क, आय एम डुईंग माय टास्क, या एक पॅटर्न तुम्ही शिकलाय, तर त्या पॅटर्न मध्ये खूप सारी वाक्य कशी बनवता येतील, तुम्ही तसा सराव करा त्याचा. हे रिपिटेशन जेव्हा कराल तुम्ही, त्यावेळेला तो पॅटर्न तुमच्या डोक्यामध्ये सेट होईल. असे वेगवेगळे पॅटर्न्स तुमच्या डोक्यामध्ये सेट झाले की मग तुम्हाला काय करता येईल की नॅचरली आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला बोलता येईल. एकदा नॅचरली आणि ऑटोमॅटिकली बोलायला यायला लागलं की मग काय की आपोआप तुमचा इम्प्रुव्हमेंट पण होईल, आणि ती फास्ट इम्प्रुव्हमेंट होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जितकी रिपिटेशन बोलण्यामध्ये करता तितकी रिपिटेशन ऐकण्यामध्ये करा. कारण तुम्ही जितक्या रिपीटेडली ऐकाल तितक्या रिपीटेडली तुम्हाला वेगवेगळे सेंटेन्स पॅटर्न कळतील. तुमचं ब्रेन ते ऍब्सॉर्ब करेल, तुमच्या ब्रेनला वेगवेगळे सेंटेन्स पॅटर्न कळतील.
आणि तुमचं ब्रेन ते ओळखायला लागेल आणि तुम्हाला हळूहळू त्याचा वापर पण करायला ते ब्रेन सपोर्ट करेल. तुम्हाला जर स्पीड आणि कॉन्फिडन्स हे दोन्ही हवे असतील तर तुम्ही जे काय शिकलाय ते रिपीट करायला सुरू करा. रिपिटेशन सुद्धा तितकीच महत्वाची आहे आणि ते इतक्या वेळा रिपीट करा जोपर्यंत ते ऑटोमॅटिकली तुमच्या तोंडातून येत नाही, इतक्या वेळा तुम्हाला ते रिपीट करणं गरजेचं आहे. त्यामुळे कन्सिस्टन्सी प्लस रिपिटेशन इज इक्वल टू फास्ट इम्प्रुव्हमेंट. हे सगळं जर तुम्हाला फास्ट इम्प्रुव्हमेंट जर मिळवायचे असेल, फास्ट इंग्लिश स्पीकिंग जर शिकायचं असेल तर तुम्हाला कन्सिस्टन्सी आणि रिपिटेशन ठेवणं खूप गरजेचं आहे. मला आता समजलं आहे की रिपिटेशन किती महत्वाचं आहे. जर आपण एखादं वाक्य जर आपण रिपीट जर बोललं तर त्या वाक्याची सवय आपल्या माइंडला लागते, आपल्या जिभेला लागते आणि त्यामुळं आपण फास्ट मध्ये इंग्रजी बोलू शकतो. हे आपल्याला यातून समजलेलं आहे. तर मित्रांनो, अजून एक आपल्या मनातला जो प्रश्न आहे तो विचारूया. तो म्हणजे इंग्रजी बोलायला फास्ट शिकत असताना कोणत्या चुका लवकर टाळणं महत्वाचं आहे. हा खूप प्रॅक्टिकल आणि अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कारण चुका आपण कुठे करतोय हे आपल्याला समजलं तर अजून जास्त स्पीडीली आपल्याला इम्प्रुव्हमेंट करता येईल. कारण आपण कुठे चुकतोय हे जर आपल्याला समजतच नसेल तर काय की स्पीड येणार नाही. त्यामुळे काय की चुका समजणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. चुका काय काय आहेत त्याच्यामध्ये, तुम्ही चुका काय करताय, तर चुका म्हणजेच हे तुमचे अडथळे आहेत असं पण म्हणायला काय हरकत नाही. कारण काय आहे की एक म्हणजे काय करतो की आपण बोलायला ग्रामरवरती फोकस करतो, जी सर्वात मोठी चूक आहे. जो फोकस बोलण्यावरती पाहिजे तो तुम्ही ग्रामरवरती फोकस करता, त्याच्यामुळे ही सगळ्यात मोठी चूक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की बोलायला घाबरतो आपण. आपल्याला माहिती आहे काही ऍटलीस्ट बेसिक गोष्टी तरी आपल्याला माहिती आहेत, कारण आपण शालेय जीवनापासून कॉलेज जीवनापर्यंत आपण बरंच काही इंग्लिश शिकलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला बेसिक तरी माहिती आहे. आपण काय की आपण त्याचा प्रॅक्टिकली वापर करत नाही, त्यामुळे बोलायला घाबरतो. ही सगळ्यात मोठी चूक आहे. तुम्ही बोलायला सुरू करा, हळूहळू थोडं थोडं छोटं छोटं बोलायला सुरू करा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय की थोडे दिवस करतो, उत्साह असतो, सुरुवात असते, मग छान करतो आपण आणि नंतर मग काय होतं की कन्सिस्टन्सी तुटते. तर ही एक सगळ्यात मोठी चूक आहे. त्याच्यानंतर काय की ओव्हर थिंकिंग फार करतोय. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे की आपण त्याच्यावरती प्रचंड ओव्हर थिंकिंग करतो. कारण काय आहे की आपण माझं ग्रामर बरोबर आहे का, माझे मिस्टेक्स होत आहेत का, मी बरोबर बोलते का, माझ्यावरती लोक हसतील का, समोरचा माझं चुकलं तर समोरचा काय विचार करेल, असे हजारो विचार आपल्या डोक्यामध्ये त्याच्या बाबतीत असतात. पण ओव्हर थिंकिंग करून फायदा काही होणार नाही. ओके, त्याच्यापेक्षा तुम्ही ही ही चूक टाळा की ओव्हर थिंकिंग करू नका. प्रॅक्टिकली मला काय करता येईल, मला पॉसिबल काय आहे, या सगळ्या तुमच्या ज्या काही चुका आहेत त्या चुका तुम्ही करताय का हे चेक करा. ह्या जर चुका तुम्ही करत असाल तर 100% तुमचं स्पीड जे काय ते कमी होणार आहे. 100% तुमची लँग्वेज लर्निंग जे काय ते स्लो होणार आहे. त्यामुळे या चुका तुम्ही करत असाल तर आत्ताच या चुका टाळा, आत्ताच या चुका करणं बंद करा. आपल्याकडे इंग्लिशच्या बाबतीमध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की इनपुट जास्त आहे. म्हणजे काय आहे की शाळेमध्ये असताना आपण ग्रामर शिकलो, कॉलेजमध्ये असताना पण आपण म्हणजे इंग्लिशच्या बाबतीमध्ये वेगवेगळे काय की लेसन वगैरे शिकलो. म्हणजे खूप सारं म्हणजे आता सुद्धा आपण इंग्लिश स्पीकिंग करत असताना आपण काही व्हिडिओज बघतो, आपण काही ग्रामरचे पुस्तकं अभ्यास करतो. ग्रामरचे असं नाही पण इंग्लिश स्पीकिंगच्या संदर्भात असलेली पुस्तकं आपण अभ्यास करतो. म्हणजे खूप काही इनपुट दिलेलं आहे आपण. खूप काही काय आहे की आतापर्यंत अभ्यास केलाय पण ते आउटपुटच देत नाही ना आपण ते बाहेरच येत नाही आपला. जोपर्यंत तुम्ही आउटपुट देणार नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोगच होणार नाहीये. म्हणजेच काय की तुम्ही ढीगभर नोट्स बनवताय, ढीगभर पुस्तकं खरेदी करताय, ढीगभर व्हिडिओज बघताय, हे सगळं इनपुट मध्ये आहे ना, पण आउटपुट काय या सगळ्याचा, ह्या सगळ्याचा विचार करा. जर तुम्ही आउटपुट काही देत नसाल तर ही सगळ्यात मोठी तुमची चूक आहे. त्याच्यामुळे काय आहे की तुम्ही आउटपुट, इथे आउटपुट म्हणजे काय अपेक्षित आहे, आउटपुट म्हणजे स्पीकिंग करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आतापर्यंत जे काही इनपुट दिले मान्य आहे, बास आहे. आता इनपुट बास, आता आउटपुट द्यायला सुरू करा. ही सगळ्यात मोठी तुमची जी काही चूक आहे ती सुधारा. आता बोलायला सुरू करा, आता प्रॅक्टिस करायला सुरू करा. आता आपल्याला इनपुट काही नकोय, आता आपल्याला आउटपुट द्यायचं आहे. आणखीन एक महत्वाची चूक लोक करतात ती म्हणजे काय की सुरुवातीलाच परफेक्ट बोलण्याचा आग्रह धरतात
असं कुठं परफेक्ट गोष्ट होते का? कुठलीही गोष्ट शिकत असताना तुम्हाला पहिल्याच क्षणाला पहिल्याच दिवशी एकदम परफेक्ट जमलं असं कुठे होतंय का? कुठलीच गोष्ट आतापर्यंत आपल्याला ती शक्य झाली नाही. मग इंग्लिशच्या बाबतीतच आपण असा प्रत्येक वेळी आग्रह का करतो की आपल्याला परफेक्टच यायला पाहिजे असा आग्रह आपण का करतो? हे चुकीचं आहे. तर ही पण चूक तुम्ही करत असाल तर ही चूक बंद करा. तुम्ही परफेक्ट बोलायच्या नादाला लागलात तर तुम्ही 100% स्लो होणार आहे. तुम्हाला फास्ट इम्प्रुव्हमेंट पाहिजे असेल तर तुम्ही परफेक्ट बोलायला नाद सोडा आणि तुम्ही बोलायला सुरू करा. भले त्याच्यामध्ये मिस्टेक्स होऊ देत, भले त्याच्यामध्ये तुमचं ग्रामर बरोबर नसू दे, भले त्याच्यामध्ये वर्डिंग बरोबर नसू दे, पण तुम्ही बोलायला सुरुवात करा. आणखी एक चूक आपण करतो ती म्हणजे काय आहे की आपण कंपॅरिझन करतो. काय करतो की म्हणजे एखादा व्यक्ती चांगला बोलत असेल तर काय की त्याच्याशी आपण कंपॅरिझन करतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलीही व्यक्ती इंग्लिश मिडियमची नसलेली व्यक्ती जी मराठी मीडियम मध्ये आहे किंवा त्याच्या मदर टंगची व्यक्ती आहे, तर ती व्यक्ती जेव्हा इंग्लिश बोलायला लागते त्यावेळेला ते सहज त्याला शक्य नसतं. त्याला त्याने पण काहीतरी इफर्ट्स घेतलेले असतात. पण तो त्या स्टेज पर्यंत पोहोचलेला असतो म्हणून आपल्याला वाटतं काय की ती किती छान बोलते किंवा तो किती छान बोलतो, मला तितकं जमत नाहीये, मला येत नाही आणि म्हणून अशा वेळी आपल्याला काय करतो की आपण स्वतःला इन्फिरियर समजतो. तर हे बंद करा, कंपॅरिझन करणं बंद करा. कारण काय की त्या व्यक्तीने सुद्धा बराच स्ट्रगल केलेला असतो, बरेच इफर्ट्स घेतलेले असतात आणि म्हणून ती व्यक्ती त्या लेवल पर्यंत पोहोचलेली असते. मग जर तुम्ही पण इफर्ट्स घेतले तर तुम्ही सुद्धा त्या लेवलवरती पोहोचाल असा विचार करा. तुम्ही जर असा विचार करत असाल की ती व्यक्ती चांगली बोलते, मला येत नाही असा विचार करू नका. तुम्ही इफर्ट्स घेतले तर तुम्ही पण त्या लेवलवरती पोहोचू शकाल असा पॉझिटिव्ह तुम्ही विचार केला तर काय की कंपॅरिझन तुमची थांबेल आणि तुम्ही त्या व्यक्तीकडे एक आयडॉल म्हणून बघाल किंवा एक आदर्श म्हणून त्याच्याकडे बघाल आणि मला त्या व्यक्तीसारखं बोलायला शिकायचं आहे. हा एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि जेव्हा तो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड निर्माण होईल त्यावेळेला तुम्ही प्रयत्न कराल आणि प्रयत्न सुरू झाले की आपोआप 100% तुमची इम्प्रुव्हमेंट जी काय ती फास्ट होणार. मॅडम आपण शेवटचा एक प्रश्न विचारूया की मॅडम, छोटी छोटी वाक्य जर आपण बोलली तर तर आपलं इंग्रजी बोलण्याचं स्पीड वाढतं का? 100%. मी तर म्हणेन की तुम्ही साधी साधी छोटी छोटी वाक्य बोला. तुम्ही एखाद्या फ्लुएंट व्यक्तीला बोलताना बघितलंय का कधी? तुम्ही ती व्यक्ती फार मोठं आणि फार फॅन्सी काही बोलत नाही. म्हणजे काही व्यक्ती अपवाद असतात त्याला, असं नाही की बाबा प्रत्येक व्यक्ती अशीच बोलते. पण बरेचसे लोक जे काय ते साधी सोपी छोटी छोटी वाक्य बोलतात. फक्त ते कंटिन्युअसली बोलतात म्हणून आपल्याला वाटतं की ते फार फ्लुएंट आहेत. पण तुम्हाला मी एक गोष्ट स्पष्ट सांगते की सुरुवातीला तुम्ही कॉम्प्लेक्सिटीच्या भानगडीत पडू नका. मी माझ्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांना सुद्धा असंच सांगते की नाही, हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, तुम्ही आता हे वाक्य बोलायचं नाहीये. कारण काय की जेव्हा तुम्ही कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये जाता त्यावेळेला की तुम्ही त्या विचारामध्ये अडकता, तुम्हाला ते बोलता येत नाही, त्यामुळे तुमचा एक ऍटिट्यूड निगेटिव्ह बनतो, तुमचा कॉन्फिडन्स लूज होतो. त्यामुळे लॉंग सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सच्या भानगडीत सुरुवातीला तरी पडू नका. थोडं थोडं येऊ दे. कारण तेच जर आपण छोटी छोटी वाक्य बनवली तर काय होईल की नाही नाही मला येतंय किंवा मी वाक्य बनवते, मला छोटे वाक्य येतात, यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. जेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल ना त्यावेळेला मग तुम्ही अजून वाक्य बनवाल आणि मग हळूहळू छोटी 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 वाक्य करत मग तुम्ही मोठ्या वाक्यांमध्ये जा. पण छोटी वाक्य तुम्हाला नक्कीच स्पीड देणार आहे आणि नक्कीच तुम्हाला फास्ट लवकरात लवकर जर ग्रोथ पाहिजे असेल तर छोट्या वाक्याने सुरुवात करा. म्हणजे छोटीच वाक्य सुरुवातीला बोलायला सुरू करा. हळूहळू तुम्ही कॉम्प्लेक्सिटी मध्ये जा, नाही असं नाही. पण जितकं तुम्हाला साधं सोपं छोटं बोलता येईल, जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं काय की 4-5 शब्दांचं एक वाक्य बनवा. असं तुम्ही जेव्हा करत 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 जा त्यावेळेला काय की तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुम्हाला एन्करेजमेंट मिळेल, मला थोडं यायला लागेल, मला काहीच येत नव्हतं पण आता यायला लागले. हे जे आहे ना हा तुमचा माइंडसेट पण बदलेल आणि तुमचा ऍटिट्यूड बदलल्यामुळे काय होईल की तुम्हालाच एनर्जी मिळेल की नाही आता मला जमायला लागले, थोडी वाक्य तर जमतात, मला अजून थोडं जमेल. ही जी ऊर्जा आहे ना ती तुम्हाला तुमच्यातूनच मिळणार आहे. त्यामुळे काय की मोठ्या वाक्याच्या भानगडीत पडला तर मात्र सगळं निगेटिव्ह होत जाणार, तुमचा ऍटिट्यूड बदलणार. कदाचित तुम्ही प्रॅक्टिस बंद सुद्धा करू शकता जर तुम्ही मोठ्या वाक्याच्या किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसच्या भानगडीत पडलात तर. त्यामुळे मोठ्या वाक्यांच्या भानगडीत पडू नका. तिथे निगेटिव्हिटी निर्माण होणार, तिथे तुमचा कॉन्फिडन्स लूज होणार.
त्यामुळे काय आहे की तुम्ही छोटी छोटी वाक्य बनवा, छोटी छोटी वाक्य बनवायला आलेली की मग तुम्हाला अजून त्याच्यामध्ये एनकरेजमेंट मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये का, छोटी वाक्य बनवण्यासाठी जे काही शब्दसंग्रह असतो ना, मग तो शब्दसंग्रह आपल्याकडे तेवढा इनफ असतो. जेव्हा आपण मोठी वाक्य बनवायला जातो त्यावेळेला शब्दसंग्रह पण नसतो. त्याच्यामुळे पण आपल्याला वाटतं की अरे मला बोलता येत नाही आहे किंवा मला ते शब्द आठवत नाही आहेत. इथे कुठेतरी आपण काय करतो की अडकतो. ते सिंपल वाक्य बनवायला गेलं तर साधी सोपी म्हणजे समजा मी काय की गिव्ह मी अ मिनिट किंवा लेट अस स्टार्ट नाऊ, अशी साधी साधी छोटी छोटी वाक्य तुम्ही बनवायला गेलात तर काय आहे की तुम्हाला बनवता येतात. तितके शब्दसंग्रह तुमच्याकडे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये जो काही शब्दसंग्रह तुमच्याकडे आहे बेसिक लेवलचा, तो शब्दसंग्रह तुमच्याकडे असल्यामुळे तुम्हाला त्याच्यातून वाक्य बनवता येतील. शॉर्ट सेंटेन्सेसमुळे तुमच्यावरती प्रेशर निर्माण होणार नाही. त्यामुळे ते प्रेशर रिलीज होणार आहे आणि एकदा प्रेशर रिलीज झालं, थोडं थोडं बोलायला लागलं, थोडे थोडे वाक्य बनवता आले की मग तुम्हाला अजून मजा येईल. ते सगळं करण्यामध्ये जी काही मजा आहे ना किंवा प्रॅक्टिस करण्यामध्ये जी काही मजा आहे ना, ती मजा तुम्ही घ्यायला लागलात, तुम्ही ते एन्जॉयमेंट करायला लागलात ना, की मग अजून तुमच्यामध्ये क्युरिओसिटी निर्माण होईल, अजून तुम्ही एनर्जीने ते गोष्टी कराल आणि नक्कीच याचा फास्ट लर्निंग साठी तुम्हाला फायदा होणार आहे. आपण या चर्चेद्वारे बरंच काही शिकलेलो आहे. पहिलं म्हणजे इंग्रजी बोलायला शिकत असताना फास्ट मध्ये शिकता येतं का, याचं सविस्तरपणे मॅडमनी उत्तर दिलेलं आहे. त्याचबरोबर आपलं सातत्य किती महत्वाचं आहे, सेंटेन्स रिपीट करणं किती महत्वाचं आहे, त्यासोबतच मानसिक छोटी वाक्य कशी बोलावी किंवा छोट्या वाक्यापासून सुरुवात करून आपण चांगल्या प्रकारे आणि फास्ट मध्ये इंग्रजी बोलायला कसं शिकतो, अशा अनेक गोष्टीवरती आज मॅडमने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि या चर्चेतून आपण हे शिकलेलो आहे की आपण टाइम मॅनेजमेंट कसं करायचं. आपण म्हणतो की मला वेळच नाही, परंतु मॅडमने आपल्याला समजून सांगितलेलं आहे की सकाळी 5 मिनिटं काढा, दुपारी 5 मिनिटं काढा, संध्याकाळी 5 मिनिटं काढा. असं जरी केलं किंवा कोणी 10 मिनिटं जरी असं 3 टप्प्यामध्ये विभागून जर 10 मिनिटं जरी प्रयत्न केले तरी सुद्धा चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलायला आपण फास्ट शिकू शकतो. आपल्याला जर इंग्रजी फास्ट बोलायचं असेल तर त्यासाठी योग्य पद्धत कशी निवडायची आणि त्या पद्धतीवरती काम कसं करायचं, म्हणजेच प्रॅक्टिस कसं करायचं आणि त्या पद्धतीने आपण इंग्रजी बोलण्याचा सराव कसा करायचा, या देखील गोष्टी मॅडमनी आज आपल्याला या चर्चेतून समजून सांगितलेल्या आहेत. तर आपण या सर्व गोष्टींचा आपल्याला फायदाच होईल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आज मॅडमनी आपल्याला वेळात वेळ काढून एका महत्वाच्या विषयावरती चर्चेमध्ये सहभागी झाल्या आणि योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मॅडमचा मी आभारी आहे. थँक्यू. मित्रांनो, ही जर माहिती तुम्हाला महत्वाची वाटत असेल, या सर्व माहितीचा उपयोग इतरांनाही व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्यासोबतच सबस्क्राईब बटनच्या शेजारी असणारं बेल आयकॉन ही दाबायला विसरू नका, कारण तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.